सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत हैदराबादच्या गॅजेटच्या बाबत की त्यांचं म्हणणं होतं आम्ही फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना सांगतोय आजच उद्याच परवाच असं चर्चा करतो लगेच आम्हाला काही हरकत नाही कारण हे अंतरवाली इथं कुणी येऊ शकतं इथं हे मराठ्यांचं केंद्र असल्यामुळं इथं कोणाला येऊ नको असं म्हणता येत नाही आणि आल्या गेल्याशिवाय तरी कुणी प्रश्न कशी मार्गी लागणार आहेत आणि आता काय आले काय आणि गेले काय कोणी पण हे मराठ्यांचं केंद्र आहे दुसरं मी कोणाचंच होऊ शकत नाही. 10 महिन्याच्या आंदोलनाच्या काळामध्ये तुमच्या लक्षात आलं आहे की सरकार चर्चा करत असताना कोणते कोणते मुद्दे मांडत असतं किंवा सरकारचा प्रतिनिधी काय काय बोलत असतो त्यावरून तुमच्या लक्षात येतं की आता हे सकारात्मक होणार आहे का नकारात्मक होणार आहे तुमच्या लक्षात येतं. रात्रीच्या बैठकीमध्ये चर्चेमध्ये 2 तासाची चर्चा होती त्याच्यामध्ये असं वाटलं का की यस कुछ तो अच्छा हो जाए. शंभूराजे साहेबांचा फोन त्याच्यामध्ये होता आणि त्यांनी जे एकूण सांगितलं सगळं की आत्तापर्यंत 5 पत्र आम्ही हैदराबादला दिले त्यावेळेस विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं राजेसाहेबांनी की 3 दिले अशाने वाटतंय की स्पीडनं काम करतायत ते असं वाटतंय कारण रात्री फोन शंभूराजे साहेबांचा होता आणि ते काम करण्याची पद्धत त्यामुळे तर आम्ही समाजाने त्यांना वेळ दिला ना होईल असं तर वाटतं कारण एक बघा आंदोलक म्हणल्याच्यानंतर आम्हाला आशा ठेवावी लागणार आहे विश्वास ठेवावा लागणार नाही तर आम्ही लढायला कुठं कमी आहेत आमचं चालूच आहे ना शांततेत चालू आहे शांतता मराठा आरक्षण जनजागृती आम्ही सुरू केली आज हिंगोलीपासून आहे आता हिंगोलीला निघालो आहे मराठा ताकदीनं एकत्र येणार थोडंफार कमी होणारच आहे कारण कामाचे दिवस आहेत विठुरायाची वारी पण आहे समाज जास्तीचा तिकडं असतो पण आमची शक्ती हाही ते मराठी सगळे बाहेर निघणार आणि आम्ही सरकारला जागं करायचं काम करणार. मग ही शांतता रॅली आहे की ही निवडणुकीच्या अनुषंगानं मराठ्यांमधली जागृती रॅली आहे. नाही ती जागृती रॅली अशी मोठी होणार तुम्ही नुसती बघा आणखी मुंबईत जायचं राहिले ती रॅली लई डेंजर होणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.